होतं ते पंकज भोईर याच्या माध्यमातून कालच्या दिवशी खेळाडूंसाठी आणखीन एक सुवर्ण संधी आहे, खास करून फलंदाजांसाठी. आपण मैदानाच्या पूर्व बाजूला जो बॅनर पाहतोय, उद्योगपती आर के बिल्डर्स प्रोप्रायटर रणधीर म्हात्रे साहेबांचं, त्या बॅनरला कुठला फलंदाज जर डायरेक्ट हिट करतोय तर त्या फलंदाजाला 3,333 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. वेलकम बंटी, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या संघनायकाने यायचं आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्याला दिला जात आहे. धनेश्वलन कुक्ष संघाचा संघनायक आणि विकास स्पोर्ट्स सोनाली संघाचा संघनायक, आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. विकास स्पोर्ट्स सोनाले आणि धनेश्वलन कुक्षे. आणि जोई फलंदाज अर्धशतक झलकावेल. आतापर्यंत 2 अर्धशतक झलकावले गेले आहेत, मात्र जोई फलंदाज या फलंदाजाला आर के बिल्डर्स सुधीर म्हात्रे साहेबांकडून आजपासून 3,333 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आपण पाहतात स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आर के बिल्डर्स आणि युवा नेता युवासेना भिवंडी तालुका सचिव राकेश नारायण पाटील साहेबांच्या माध्यमातून सिटी क्रिकेटचा महासंग्राम बालेमामा चषक 2020 तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्याला दिला जात आहे. धनेश्वलन कुक्षे आणि विकास स्पोर्ट्स सोनाले, आपण खेळ बंद करायचा आहे. खेळपट्टीवरील खेळ बंद करायचा आहे आणि नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार वन मॅन शो राकेश पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला वॉर्निंग दिली जाते की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. धनेश्वलन कुक्षे संघाचा संघनायक आणि विकास स्पोर्ट्स सोनाले संघाचा संघनायक, अन्यथा आपला सामना प्रत्येकी 5-5 षटकांचा खेळवला जाईल. भावेश पवार, आपण त्वरित व्हीआयपी डायजशी संपर्क साधायचा आहे. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतके झलकावले गेलेले आहेत.
आपण खेळ थांबवायचा आहे, पिचवर खेळ थांबवायचा आहे. पिचवरून आपण बाहेर निघायचं आहे. राकेश पाटील यांच्याकडून ही वॉर्निंग दिली जात आहे. युतिका स्पोर्ट्स संघाचा संघनायक सूरज केने आणि धनेश्वर कुक्ष संघाचा संघनायक भावेश पवार किंवा अख्तर शेख आपण संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे, कारण आधीच खूप उशीर झालेला आहे. युतिका स्पोर्ट्स सोनाली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक धनेश्वर कुक्ष संघाचा संघनायक अख्तर शेख इथे येत आहे. तर नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसामधील सामना दुसऱ्या फेरीमधील सामना पाहणार आहोत. नाणेफेकसाठी या स्पर्धेचे आयोजक माध्यमातून एक इतिहास रचलेले ऐतिहासिक स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. वन मॅन शो अँग्री यंगमॅन युवा सेना भिवंडी तालुका सचिव राकेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते या दोन्ही संघामध्ये नाणेफेक करण्यासाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्यांच्या शुभ असते या पहिल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. वेलकम अजय भोईर युतिका स्पोर्ट्स सोनाली संघाचा संघनायक. वेलकम अख्तर शेख धनेश्वर कुक्ष संघाचा संघनायक. नाणेफेक जिंकलेल्या धनेश्वर कुक्ष संघाच्या संघनायकाने सुपूर्द केलं जाते, कारण विनर कॅप्टन टॉस विनर कॅप्टन आपण तर नाणेफेक झालेला आणि नाणेफेकीचा कौल हा धनेश्वर कुक्ष संघाच्या बाजूने लागलेला आहे. अख्तर शेख नाणेफेक आपण जिंकलेले आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फील्डिंग करूंगा. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 6 षटकामध्ये किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न असेल आणि तुझ्या सहित असे कोणते गोलंदाज असतील यांच्याकडून खास अपेक्षा असेल? ऐसा कुछ टारगेट हम लोगों ने कम से कम उनको रोकने की कोशिश करेंगे और जो बॉलर है अपना परफॉर्मेंस अच्छा करे. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. अजय, नाणेफेक आपण हारले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये ज्यामध्ये 2 षटके हे पॉवर प्लेचे असणार आहेत, किती धावपळ बदल मारण्याचा प्रयत्न असेल आणि कोणत्या असे फलंदाज असतील ज्यांच्यावर खास अपेक्षा असेल? समोरील संघ पण चांगला आहे. आम्ही जास्तीत रन्स करण्याचा प्रयत्न करू आणि एका खेळाडूकडून अपेक्षा नाही ठेवणार. आम्ही सर्व प्लेयर जेवढे आहेत तेवढेच सर्वांनी चांगली बॅटिंग करावी. धनेश्वर कुक्ष आणि युतिका स्पोर्ट्स सोनाले तालुक्यामधील दोन्ही मोठे नाव आहेत आणि दोन्ही संघांमध्ये जेव्हा जेव्हा सामने झालेले आहेत तेव्हा दोन्ही प्रेक्षकांना रंगतदार सामने पाहायला मिळालेले आहेत. तर हाही सामना एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकले अख्तर शेख धनेश्वर कुक्ष संघाचा संघनायका प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करण्यासाठी युतिका स्पोर्ट्स संघाला बॅक टू कमेंट्री बॉक्स.
तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धनेश्वर कुक्षे संघाच्या संघानायकाने नाणेफेक जिंकूनपर्यंत क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्याने युतिका स्पोर्ट्स सोनाले या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आज या स्पर्धेचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील पहिलाच सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळालेला धनेश्वर कुक्षे पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम विपक्ष भरत पाटील फॅम टीम युतिका स्पोर्ट्स सोनाले या दोन बलाढ्य संघामध्ये अतिशय उत्कृष्ट स्पर्धे आयोजन आपण पाहतोय. आमचे पंच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी अतिशय उत्कृष्ट पंचगिरी आतापर्यंत आमच्या सर्वच पंचांनी केलेले आहे. पंच फारुख बार्डी, शानू कुरेशी, पंच शकील कोटी, दिनेश नाईक, परेश महाजन, शाहिद मोमीन या सर्वच पंचांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. आणि आजपासून गोकुलदास पाटील हे जॉईन होणार आहेत. तालुका क्रिकेटमधील एक शिस्तबद्ध पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. कूल एम्पायर. आजपासून दोन पारितोषिक मित्रांनो वाढलेले आहेत. मैदानाच्या पूर्व बाजूस जो आपण बॅनर पाहतोय आर के बिल्डर्स प्रोप्रायटर रणधीर म्हात्रे साहेबांचा, त्या बॅनरला जर कुठलाही फलंदाज डायरेक्ट हिट करतोय षटकाराने तर त्या फलंदाजाला रोख 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच आजपासून आणखीन एक पारितोषिक वाढलेलं आहे. कुठलाही फलंदाज जर अर्धशतक 50 झळकावतोय तर त्या फलंदाजाला आर के बिल्डरचे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेबांकडून 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या अगोदरच आपण पाहिलेलं आहे विकेट षटकार हॅट्रिक 1100 रुपये, सलग 6 चेंडू 6 षटकार 11,111 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आर के बिल्डर्स प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे यांच्याकडून. तसेच सीमारेषेच्या बाहेर कॅच लो और कॅच लो, सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल पकडला तर त्या क्षेत्ररक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेचे वन मॅन शो भिवंडी युवा सेना तालुका सचिव राकेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. वेलकम सिद्दीक भावे सर. सिद्दीक भावे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. आज थोड्याच वेळात मॅजिकल व्हॉइस मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचे आगमन होणार आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना धनेश्वर कुक्षे विपक्ष युतिका स्पोर्ट्स सोनाले या दोन संघामध्ये. त्यानंतर आणखीन एक बिग मॅच महिंद्रा स्पोर्ट्स भादवर विपक्ष मराठा पंजाब बॉल. त्यानंतर साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष पॉयनर स्पोर्ट्स भिवंडी. त्यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष RD 444 ओवली. त्यानंतर सोनादेवी टेमगर जॉली कामतगर. आणि त्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा विपक्ष आई कालूबाई लोणार. एक से बढ़कर एक सामने आज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकंदरीत चांगल्या सामन्यांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने सुपर सॅटरडे म्हटलं तर वागवं ठरणार नाही, कारण आज बलाढ्य संघांना आपण एकमेकांसमोर लढताना पाहणार आहोत. आमचे पंच फारुख बाटी सर, शानू कुरेशी सर दोन्ही पंच सज्ज होत आहेत. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं गेलेलं आहे. आर के बिल्डर्स आणि युवा नेता राकेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बालेमामा चषक 2020. आज स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील पहिलाच सामना आपण पाहणार होते युतिका स्पोर्ट्स सोनाले विपक्ष धनेश्वर कुक्षे या दोन संघामध्ये. आतापर्यंत या स्पर्धेचा जर लेखाजोखा पाहायचा झाला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आमचे एक्सपोर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम माहिती पुरवतात की एकूण 86 चौकार फलंदाजांकडून ठोकले गेलेले आहेत. तब्बल 90 षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 71 फलंदाज 0वर बाद होऊन फेवलमध्ये परतलेले आहेत. क्लीन बॉलच्या रूपाने 11 फलंदाज डगॉटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. 12 फलंदाज हे रनिंग बिटवीन द विकेट बरोबर नसल्यामुळे धावबाच्या रूपाने बाद झालेले आहेत. आणि 7 फलंदाज पायचित पगबादा लेग बिफोर विकेट LBWच्या रूपाने बाद झालेले आहेत. हा संपूर्ण लेखाजोखा आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. या स्पर्धेच्या आणखीन हायलाईट्स जर पाहायच्या झाल्या
तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 फलंदाजांनी षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. धनुष्यन कुक्षक संघाचा अतिश गोळविंदे, बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाचा सतीश काठोले आणि 444 ओली संघाचा बिंदास लसने, बालाजी स्पोर्ट्स सरोलेपाडा संघाचा पंकज भोईर आणि एस के फडघा संघाचा सुफियान शेख या 5 फलंदाजांनी आतापर्यंत षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे. या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी निर्धाव षटक घातलेलं आहे. मेडन ओव्हर पवन युतिका स्पोर्ट्स सोनवाल यांनी साकेब मराठा पंजाब. त्यानंतर चौकारांची हॅट्रिक करणार एकमेव फलंदाज आपण पाहिलेला आहे जॉली कामतगर संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज राकेश चौधरी. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. बालाजी स्पोर्ट्स सरोलेपाडा संघाचा पंकज भोईर ज्याने कालच्या दिवशी नाबाद 54 धावा कुठून काढल्या होत्या. तो आइए दोस्तों, सुबह के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं बालिया मोहम्मद चषक 2020 गुंदोली क्रिकेट ग्राउंड से अब तक लाए हैं आरके बिल्डर्स और साथ ही साथ फोकसमैन युवा सचिव भिवंडी तालुका राकेश पाटिल। आज बहुत ही बिजी शेड्यूल है, 6 बड़े मुकाबले हैं और थोड़ी देर में हमारा टेलीकास्ट ट्रिपल एस चैनल पे शुरू हो जाएगा। ओपनर्स भेजना है, मैच हो रहा है युतिका बनाम धनेश। इस सीज़न में ये टीमें तीसरी मर्तबा टकरा रही है, हालांकि एक एक मैच दोनों ने जीता और एक मैच पूरा नहीं हुआ था जॉय कुमार में। मातोश्री कप में शिकस्त दी थी धनेश को युतिका ने और युतिका को एक मैच में शिकस्त दे चुकी है धनेश। इसका मतलब है कि ये मैच बहुत ही ज़बरदस्त रहेगा। नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य समान ताकदीचे संघ आहेत आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. म्हणजे एकंदरीत ही लढत एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली, कारण दोन्ही संघांकडे अष्टविल खेळाडूंचं भरणं आहे आणि दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स यंदाच्या केलेला आहे. मेरे साथ कंप्यूटर कमेंटेटर जिनको कहा जाता है, बहुत अच्छा नॉलेज है और आजकल सिटी क्रिकेट में भी बहुत सी स्पर्धाओं में मेरे साथ हैं वो सुभाष धुमाल। बैक टू बैक एकता ट्रॉफी उन्होंने किया, साथ ही साथ सरपंच उप सरपंच कप मेरे साथ किया और अब बालिया मामा चषक कर रहे हैं और आगे के कई टूर्नामेंट्स में वो हमारा साथ निभाएंगे। थोड़ी देर में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हमसे जुड़ जाएंगे। सो बैक टू क्रिकेट नाउ, वेलकम ऑल ऑफ यू एंड गुड मॉर्निंग। दिस इज द फंटास्टिक क्रिकेट डे and you are watching the Samrat Bhiwandi Taluka Cricket, the Gramin Samrat Balaya Mama Cup 2020. Fantastic DJ, clear voice comes to us. DJ Avi, thanks to DJ Avi also, who consider a great mic to us. Now two openers on the ground. Little Master Ajay Bhoir in good touch in this season, and Akash is going to be Akhtar Sheikh open the bowling attack, the captain of Dhanesh Kukse. Hemant Tarat, who claimed the hat-trick in this season, is the great bowler in Ekta Trophy, claimed 8 wickets after Saqib Khan, who is the best bowler of the tournament, 38 runs, 8 wickets, and Hemant Tarat 43 runs and 8 wickets. First ball and is gone. What a magnificent taken by Akhtar Sheikh on his bowling, and this is the shaky start from Yutika. Big upset, and
what a shaky start in from batsman Dhumal, gone for 0. नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हादरा, मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अख्तर शेख आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवरून जवळजवळ सिलीम मिड ऑफला धावत गेला होता आणि अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता. So first wicket has gone now. Akhtar Sheikh once more delighted, claimed the very important wicket of Ajay Bhuir in form batsman, and Yutika losing a toss batting first here, not for the loss of Ajay's wicket. New batsman in Vaibhav Patil, one of the classical stroke player. Large batting to follow. Raja made a half century in this season. Three teams, two batsmen made half century. After this, I will give the detail. This time, slower one, equally played, loose bottom and push to short mid wicket. And with the stroke batsman through for one, Akash off the mark with single. Yutika, Navnath and Bharat Patil fam team one for the loss of one wicket. Remember, Kedar Patil and Bindas, these two are the batsmen from RD. They made half century. Faik Patel, Faik Ansari and Majid Bobde. These two are the pioneer batsmen. And from Balaji, Karesh Matre and Pankaj Bhuir. Jayesh Patil from Dhanesh. This time a lovely looking drive, straight to wide of mid off. Need a direct hit. There is our throw. Pratik is lazy. They are now cut off inside the boundary line. And finally batsman gets 3. Akhtar is not happy there. The throw of Bhavesh Pawar not covering from Pratik. And finally batsman gets another 3 runs. Another extra 2 runs. His score was up to 4 and Vaibhav off the mark with 3. Akhtar Sheikh. Both this time try to cut. Wrong one from Akhtar. As per as bounce and as per as pace from the pitch. He is the key bowler. Akhtar Sheikh, wicket taker bowler. Best bowler of the tournament in Bali Trophy 2018. This time is in the air. Could be caught. Oh, what a magnificent taken by Pratik Patil. And finally, Akash on his way. तर मित्रांनो, दरम्यान आगमन होत आहे माननीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटील साहेबांचं. अध्यक्ष विजय राज माथाडी काल्हेर. वेलकम सर, आपलं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात बालमामा चषक 2020 आणि या चषकामध्ये आगमन होत आहे अध्यक्ष विजयराज माथाडी काल्हेर. सन्माननीय आदरणीय माननीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटील साहेबांचं आपल्या चषकामध्ये पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत आहे. This is the shaky start and new batsman Diamond of Bhiwandi, Alpesh Chaudhary, who played a fantastic knock in grand finale of Matoshri Cup against Dhanesh Kukse. The class is permanent, the form is permanent, and this is the perfect time Alpesh Chaudhary proved himself. He is the Diamond of Bhiwandi. नक्कीच पूर्णपणे जबाबदारी मात्र या दोन फलंदाजांवर असणार आहे, कारण दोन फलंदाज हे स्वस्तामध्ये बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. Welcome my friend Bhushan Matre joined us. Welcome Bhushan in Balya Mama Cup. हे आपण पाहू शकता व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं माननीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटील साहेब, अध्यक्ष विजयराज माथाडी काल्हेर. This time try to play inside out stroke, thick outside edge, rose to gully, and with the stroke batsman through for one. That marks an excellent overturn from Akhtar Sheikh, claimed 2 important wickets and given away, consider only 5 runs. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टिचून मारा केलेला आहे, कुठले मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही आणि महत्त्वाचे 2 फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये पाठवलेले आहेत. अख्तर शेख कॅप्टन लिडिंग फ्रंट क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलेच षटक घातलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. फक्त 5 धाव खर्च केलेले आहेत आणि 2 फलंदाज डगॉटच्या आश्रयाला पाठवलेले आहेत. अजय आणि आकाश टू ओपनर बैक टू पैवेलियन. हमारे बीच अभी जो मान्यवर सर हैं, माननीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटिल, अध्यक्ष विजय राजा माथाडी कालेर, आपका हार्दिक स्वागत है.
बाल्या मामा कप 2020 में राकेश पाटिल के बगल में बैठे हैं। अभी अभी हमारे भी दोस्त गुंदोली के भूषण मात्रे भी हमसे जुड़ चुके हैं। आपका भी हार्दिक स्वागत। देखिए, अख्तर शेख ने बहुत खूबसूरत ओवर किया। पहली ओवर में 2 विकेटें जब आप लेते हैं तो दबाव बल्लेबाजी पे बढ़ता है। कोनगांव ग्रुप 42-13 ने धनेश कुक्से और भाविश पवार को ऑल द बेस्ट कहा। आज जयेश पाटिल टीम में नहीं है और रत्नागिरी में मेरे ख्याल से खेल रहे हैं, और युतिका में सूरज अंबरनाथ में इस वक्त खेल रहे हैं। लेकिन चर्चा तो टेनिस क्रिकेट में भले से हवा चले ना चले, हवा तो चल रही है। बाल्या मामा कप की हवा चल रही है, राकेश की हवा चल रही है, आरके बिल्डर के सुधीर, योगेश और रणधीर की। हेमंत अड़क इस मर्तबा फोर्स की हवा में सीधा भावेश पवार के पास लग ही रहा था। वैभव पाटिल अपने शॉट टाइम नहीं कर रहे और हेमंत अड़क फिर से विकेट हासिल करते हैं। आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा था। फोर्सिंग स्ट्रोक जो रहते हैं ना सुभाष धुमाल, ये जबरदस्ती खेले जाते हैं। जगह नहीं थी और आउट हो गए वहां पे बैट्समैन। बहुत ही महान क्रिकेटर तुषार शिल्के चैलेंज के कंप्लीट टेक्निक बैट्समैन ने हेमंत अड़क को ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल। पहली गेंद पर विकेट लिया और चैलेंज को हम एक्शन में देखेंगे आरडी के सामने। इस वक्त कारोली से माजी सरपंच सुषमा दयानंद पाटिल और साहिल पाटिल की ओर से बाल्या मामा चषक और कमेंट्री पैनल को हार्दिक शुभकामनाएं। बहुत बहुत धन्यवाद आपका, बने रहिए हमारे साथ। हेमंत अड़क इस मर्तबा हुक कर दिया हवा में, लेकिन कैच छूटा विकी मात्रे से। बहुत महंगा पड़ सकता है क्योंकि ये कैच था प्रीतेश का। प्रीतेश मेन फ्रॉम दापोडे, बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। मिस की हुक शॉट था। हेमंत अड़क खुश नहीं है, थोड़ा लेजी रहा था वहां पे कैच लेने की पोजीशन को देखिए। ये देखिए बच गए वहां पर। अगली 2 टीमों को तैयार रहना, मराठा पंजाब और महेंद्रा। तीसरा मुकाबला इस सीजन में दोनों के बीच में, और पहले दोनों मुकाबले मराठा पंजाब ने महेंद्रा से जीते। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं हेमंत अड़क। इस मर्तबा कंट्रोल शॉट खेला है वहां पर, कंट्रोल हुक शॉट। दूसरे की कोशिश और चुरा लिया है तुमने जो रन को। 2 रन चुरा लिया अल्पेश चौधरी ने। अल्पेश चौधरी एक ऐसे बैट्समैन है, स्थितियों को बदल भी सकते हैं, स्थितियां अपनी तरफ भी कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं और क्या टच में लग रहे हैं। लेकिन अब दबाव बढ़ गया है क्योंकि 3 विकेट सस्ते में गई है। मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। धनेश अपना स्वाभाविक खेल खेल रही। एक और मान्यवर हमसे जुड़ते हुए इस मर्तबा टर्न कर दिया ऑन साइड में। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 पे पहुंचा है। देखिए धनेश कुक्से 5वीं मर्तबा टूर्नामेंट का पहला मैच खेली और 5 की चैंपियन भी। पहला मैच खेलना इंपॉर्टेंट नहीं, पहले नंबर पे रहना इंपॉर्टेंट है। हमने से विक्की केने ने ऑल द बेस्ट कहा है धनेश कुक्से को। आज आपके ऑल द बेस्ट हम जरूर पढ़ेंगे, कल से फिर क्षमा चाहेंगे। इस मर्तबा कट किया। आपको लगता नहीं सुभाष धुमाल के बैट्समैन ज्यादा ही कुछ सावधानी बरत रहे हैं, शॉट्स पे ताकद नहीं लगा रहे हैं? नक्कीच द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहतोय, कारण 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाल्यानंतर डबल मॅन्डेट आपण पाहतोय फलंदाजी करताना फलंदाजांना। सारी निगाहें अल्पेश चौधरी पे टिकी हुई। हेमंत अड़क इस ओवर में बहुत ही कसी हुई बॉलिंग कर रहे हैं, कमाल की गेंदबाजी की है उन्होंने।
इस मरतबा स्विंग करने की कोशिश, बीट किया वहां पर। ओवर समाप्त होते हुए 2 पावर प्ले पुअर प्ले साबित होता हुआ, टॉस भी तो जीता था, बहुत इंपॉर्टेंट यहाँ पर दिनेश कुकसे ने। 2 ओवर में केवल 10 रन, 3 विकेटें। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। योगेश भुईर फैम टीम मराठा पंजाब और एक्स एमएलए रुपेश मात्रे फैम टीम महिंद्रा स्पोर्ट्स। दोनों टीमों के बीच में सीजन का ये तीसरा मुकाबला है। इससे पहले जो 2 मुकाबले हुए उसमें मराठा पंजाब ने विजय हासिल की और हेमंत अडट को राजेश पाटिल बोरपाड़ा ने ऑल द बेस्ट कहा। देखिए हेमंत अडट भी एक ऐसे खिलाड़ी हैं, जब भी उनको आप जो काम सौंपिए वो काम कर देते। कौन भूल सकता है हेमंत अडट को, जिस तरह से उन्होंने गोल्डन बाउंड्री मार के जॉय कुमार कप दिलाया। नक्कीच, आणि कोण विसरू शकेल, एकता ट्रॉफीमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. गेंदबाजी में विवेक शेलार को बुलाया गया। आज थोड़ी रणनीति बदल दी है। भावेश पवार अभी तक गेंदबाजी के लिए नहीं आए और टॉस जीत के जो फील्डिंग करने का निर्णय है उसके पीछे राज यही है कि जयेश पाटिल आज टीम में नहीं है और जयेश पाटिल ना होने की वजह से जिम्मेदारियां बाकी बैट्समैनों की बढ़ जाती। विवेक शेलार, ओ लेग कटर, लेकिन ज्यादा बाहर किया वाइड। देखिए प्रीतेश एक ऐसे युवा खिलाड़ी हैं जिनके पास शॉट्स बहुत ज्यादा हैं। थोड़ी देर में हमारा टेलीकास्ट ट्रिपल एस पे शुरू हो जाएगा। जैसे शुरू होगा मैं आपको उसकी इतला दे दूंगा। प्रितेश पाटील यास दिनेश पाटील दापोडे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. विवेक शेलार, राइट आर्म ओवर द विकेट। प्रीतेश को धीमी गेंद कवर ड्राइव करते हुए दूर से खेला, दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। आज जो गेंदबाजी हो रही है, जो बॉलिंग हो रही है, उसमें वेरिएशन ज्यादा देख रहे हैं हम, तेजी कम देख रहे हैं। नक्कीच विविधता जास्त पाहायला मिळते, वेगावर नियंत्रण पाहायला मिळते, कमी वेगाने गोलंदाजी केली जाते, मात्र अचूक टप्पा लाइन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अर्जोली से मौजम पटेल और नायब पटेल ने विवेक शेलार को ऑल द बेस्ट कहा है। शेलार मुड़ते हुए इस मरतबा बहुत दूर कर बैठे वाइड। विवेक शेलार गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन पावर शेलार के पावर कप को देखना ना भूलिए, 18 और 19 को। कल इसका ग्रैंड फिनाले, परसों से अंजुमन ट्रॉफी, उसके बाद पावर कप शेलार, उसके बाद लेट आत्माराम गुलवी कप खारबांव, साइंस स्पोर्ट्स की देन, 20 से 22। इस मरतबा गेंद को खड़े खड़े खेला है, गैप में बहुत खूबसूरत शॉट, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, 4 रन। आला सानळ दुर्गाना घेऊन जाया पागुपया ऐटीत बांधला साबुन डाबळ्या मंडप भारी। देखिए खारबांव वैसे भी क्रिकेट की बहुत बड़ी नगरी है और वहां पर BC4 फॉर्मेट सिटी शो आप देखने जा रहे हैं। साइंस स्पोर्ट खारबांव, पूरी डिटेल मुझे मिल जाएंगी, लेकिन 20 और 22 के बीच में देखना ना भूलिए भिवंडी तालुका क्रिकेट का जमाव खारबांव में। इस मरतबा फिर से गेंद को लॉप कर दिया है, लॉन्ग ऑफ पे 6 रन। क्या कमाल का शॉट है, स्टैंड एंड डिलीवर। क्या कहेंगे प्रीतेश के बारे में? ये देखिए स्टैंड ऑन डिलीवर। नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. प्रितेश तसा एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे आणि प्रितेशाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. नीरज पाटिल ने युतिका को ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल चलता हुआ। मराठा पंजाब के कैप्टन योगेश भुईर फैम टीम नंबर 2 पे रैंक कर रही है, 1 की विजेता, 3 की रनर्स। साठी आणि भावेश पवार धनेश्वर कुक्ष संघासाठी भावेन आर्ट्स सावंदे, आमिर स्पोर्ट्स सावंत यांच्याकडून इच्छा। इस मरतबा गेंद को खेलते हुए आउटफील्ड में डीप में खिलाड़ी मौजूद हैं, लेकिन 2 रन। इस ओवर में काफ़ी रन बने। देखिए CM कप से हम देख रहे हैं कि विवेक शेलार की वो गेंदबाजी
नहीं है जिसके लिए वो जाने जाते हैं। विवेक शेलार फिर से दूर से खेला है, बल्ले का मोटा सिरा, बढ़िया फील्डिंग, 3 रन बचाए अपनी टीम के लिए आकाश वारगड़े ने। हालांकि दूर से खेला था, मोटा सिरा लेकर गेंद गई थी। अरुण पाटिल, अश्विन पाटिल, अमर वाकड़े ने भावेश पवार और धनेश कुकसे को ऑल द बेस्ट कहा। बढ़िया फील्डिंग। इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट, बल्ले का मुंह देर से खोलते हुए अल्पेश चौधरी, 1 रन बनता हुआ स्कोर में। ओवर समाप्त होते हुए 3 स्कोर बना है 28। क्या कहेंगे सुभाष धुमाल, 3 ओव्हर में जितने रन बने? नक्कीच चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही आणि वाईटही धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण 3 फलंदाज बाद झालेले असले तरी अल्पेश आणि खास करून प्रितेश चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। येणाऱ्या फलंदाजामध्ये पवन केने याचं येणं बाकी आहे। बिल्कुल, A1 पवन मैन ऑफ दी सीरीज रहे थे मातोश्री कप में। A1 पवन का आना बाकी है और ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए बहुत ही मुख्यात जाने जाते हैं। इस वक्त गौरव पाटिल वावली ने ऑल द बेस्ट कहा है, धनेश कुकसे को, प्रतीक को विभूति और आर्या ने कारोली से ऑल द बेस्ट कहा है। नक्कीच प्रतीक पाटीलसाठी दापोडे येथून चरण पाटील, धीरज पाटील यांच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच हर्षद चौधरी आणि दिनेश पाटील, राजन पाटील यांच्याकडून युतिका स्पोर्ट्स सोनाली संघाने खास करून प्रितेश पाटीलसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण वळणार आहोत एका सत्काराकडे। सत्कार सन्मान केला जाईल। नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे माननीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटील साहेब, अध्यक्ष विजयराज माथाडे काल्हेर, आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान इथे केले जाईल। या स्पर्धेचे आयोजक राकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते राजेंद्र पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे। हे आपण व्हीआयपी डायचं दृश्य पाहू शकता। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आजच्या दिवसामध्ये प्रमुख अतिथी राजेंद्र पाटील साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान राकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे। गेंदबाजी में भावेश पवार को बुलाया गया है। पहली गेंद भूल भुलैया, लंबा हिट खेलना चाहते थे, गेंद उनके इरादे बल्ले दोनों को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। हे आपण पाहू शकता। स्वागत सत्कार सन्मान केलं जाते माननीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटील साहेबांचं, अध्यक्ष विजयराज माथाडे काल्हेर, या स्पर्धेचे आयोजक राकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे स्वागत सत्कार सन्मान केलं जाते। शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते। त्यानंतर हे आकर्षक सन्मान चिन्ह मोमेंटम देऊन त्यांना सन्मानित केलं जाते। आपण पाहू शकता। स्वागत सत्कार सम्मान नंतर वळूया आपण सामन्याकडे। यस, थोड़ी देर में हमसे जुड़ जाएंगे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। मेरी आवाज़ मेरी पहचान, मराठी कमेंट्री की आइडेंटिटी और पहचान हमसे जुड़ने जा रही है थोड़ी देर में। बहुत बढ़िया यॉर्क कराने की कोशिश, बीडवे बैट्समैन, बीडवे विकेट कीपर, बाई का लेग बाई का रन। स्कोर 29 पे पहुंचा है। युति का स्पोर्ट टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई, चौथा ओवर चल रहा है और इसके पास बैक टू बैक 5 रति महारथी टीमें टकराने वाली है। 5 मुकाबलों में 10 और महारथी कमेंटेटर मराठी के डॉक्टर गवली सर थोड़ी देर में हमसे जुड़ने जा रहे हैं। इस मरतबा खींच के मारा है, फील्डर मौजूद है डीप में, ऑफ स्टंप के बाहर से घसीटा था लगभग 1 रन। दरम्यान गोरखनाथ केने आणि सदानंद ठाकरे यांच्याकडून या चषकासाठी आणि धनेश्वर कुक्षे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। स्कोर आगे सरकता हुआ 30 पे पहुंचा है। सुभाष धुमाल की सराहना करनी होगी, बहुत अच्छी कमेंट्री, आजकल निखरती हुई कमेंट्री है। बढ़िया गेंद कटर थी, समझ ही नहीं पाए, कटर गेंद की थी, पूरी तरह से छटाया अल्पेश को। नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय। भावेश ज्याच्याकडे क्षमता आहे विजेत्याने चेंडू हाताळण्याची, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळताना आपण पाहतोय। अमर वाकड़े
और प्रीतम ने भी भविष्य को ऑल द बेस्ट कहा है। इस मर्तबा स्वीप कर दिया है, 6 रन। ये क्लास है डायमंड का। भावेश पवार के सामने एक मुश्किल शॉट, लेकिन गेंद 6 रन के लिए। धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक मटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली। कमाल का शॉट, डायमंड स्ट्रोक प्लेड बाय डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी। कमाल के खिलाड़ी हैं। ऑफ स्टंप पे खड़े रहे, लंबा हिट लेना चाहते थे, पैरों से टकराई। अब अटैक शुरू कर दिया है, दूसरे की कोशिश और छुड़ा लिए 2 रन। दिनेश कुकसे की फील्डिंग अब बिखरती हुई और अल्पेश चौधरी ने अपने बाजुओं को खोला है। 4 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 38। अगले दौड़ में क्या होता है, एवन पवन का आना बाकी है, ये आपको बताएंगे। 38 रन बने 4 ओवर की समाप्ति के बाद। अल्पेश चौधरी इस वक्त 10 पे बल्लेबाजी कर रहे हैं और प्रीतेश बहुत अच्छे टच में है। 18 रन, मैन फ्रॉम दापोडे। 2 ओवर डेथ ओवर, स्लॉग ओवर और चैलेंज को किस तरह कबूल करती है धनेश के गेंदबाज, ये आपको बताएंगे शुभा धुमाल। और शुभा धुमाल जब बताने जा रहे हैं तो जुड़ने जा रहे, मेरी आवाज मराठी की मेरी पहचान है, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। मोस्ट 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 वेलकम इज ओवर टू शुभा धुमाल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलक 38. 3 फलंदाज बाद 2 खेळाडूंमध्ये परतले, मात्र अल्पेश आणि प्रितेश या 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. केतन पाटिल भी वीआईपी डाइस पे हैं, शुभम भी हैं, मोस्ट वेलकम. सुस्वागतम डॉक्टर मुळेश्वर गवली सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेग येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मिस्टामिक फाटका आणि सहज सोपा झेलला प्रितेश पाटील याची केली संपुष्टात. देखिए पिछले ओवर में काफी रन लुटाए थे विवेक शेलार ने और वहीं लेग कटर से आखिरकार प्रीतेश को आउट किया. नए बैट्समैन एवन पवन, मैन ऑफ द सीरीज ऑफ मातोश्री कप, और कमाल के खिलाड़ी हैं एवन पवन. नवीन फलंदाज एवन पवन आलेला आहे. प्रितेश पाटीलला बाद 2 खेळाडूंमध्ये परतले आहे. प्रितेश आणि बाद 2 प्रिवे आपल्या संघासाठी महत्त्वाचं 18 धावांचं योगदान दिलं होतं. कुठेतरी अडचणीत सापडला होता युतिका स्पोर्ट्स सोनाले संघ, मात्र त्या अडचणीतून बाहेर काढलेला होता प्रितेश पाटील आणि अल्पेश यांनी. विपुल टैटूज ने भावेश पवार को ऑल द बेस्ट कहा. थोड़ी देर में हमारा टेलीकास्ट ट्रिपल एस पे भी शुरू हो जाएगा. वेळ का आपल्या स्पेलमधील हा दुसरं षटक हाताळतोय यांनी. सांघिक आपण पाहतोय 5वं षटक हाताळताना. देखिए कोमल ने प्रतीक पाटिल को ऑल द बेस्ट कहा. पहिलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक 20 सेकंद एक्स्ट्राच्या मागे, इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक शेलार गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी डॅच कडून वळताना सामनागर फलंदाज अल्पेश. यावेळी मात्र दिशा यांचे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांच्या समांतर धाव मिळते वाईटच्या रूपात अवांतर, आणि अवांतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 निवडून होते 39. दुसऱ्या फेरीमधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळते धनेश्वर कुक्षे विपक्ष युतिका स्पोर्ट्स सोनाली या 2 बलाढ्य संघामध्ये. वेग पुन्हा एकदा अल्पेशसाठी. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला टोललेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तालमेल पाहायला मिळत नाही. फलंदाज बाद होतोय. पवन को दिया और पवन गोल्डन डक पे आउट हुए.
पवन को आउट दिया अंपायर फारूक बर्डी ने। गोल्डन डक पे पवन आउट हो गए। देखिए महेंद्र पाटिल राष्ट्रवादी और खरबाओं के दिग्गज नेता ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। जिनके शो को देखना ना भूलिए, लेट आत्माराम गुलवी कप खरबाओं भिवंडी क्रिकेट का जमाव होगा 20 तारीख से खरबाओं में, और 20, 21, 22 को BC4 फॉर्मेट में वो कप हम देखने जा रहे हैं। साइंस स्पोर्ट खरबाओं और बिग शोमैन महेंद्र पाटिल की देन। यायलो मात्र क्लीन बॉल, अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि पूर्णपणे बीट होतोय अल्पेश. Beautiful ball indeed. Swing in Yorker from Vivek Shelar, and Alpesh Chaudhary gets a clean ball. Lovely ball indeed from Vivek Shelar. Swing in the air. दर्शन नवीन फलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलक 40. देखिए विवेक शेलार का एक क्लास है। पहले ओवर में महंगे साबित हुए, लेकिन दूसरे ओवर में पलट के वार किए। विवेक यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपमा निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी केलेली आहे षटकामध्ये. आपण पाहतोय विवेक याने. देखिए राजा नॉन स्ट्राइक पे काफी नाराज है। इस सीजन में अर्धशतक लगा है राजा ने। विवेक सामनाकारी फलंदाज पुन्हा एकदा दर्शन. यावेळी मात्र अराउंड लेक आणि त्रिफलाबाद फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. कमाल के गेंदबाज। बहुत ही खूबसूरत ओवर था जिसमें 2 रन दिए और 3 विकेटें हासिल की विवेक शेलार ने। देखिए कैप्टन भावेश पवार ने क्यों उन पर भरोसा किया था। पहले ओवर में महंगे साबित हुए, लेकिन कहा जाता है आपके जो फ्रंट लाइन बॉलर हैं वो एक ओवर से उनका आकलन नहीं करना चाहिए। यही भावेश पवार की सोच है। भावेश पवार के बारे में तो हर कोई जानता है। सर भावेश पवार हैं, हरफन मौला खिलाड़ी हैं, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट हैं, बहुत कुछ है, ड्रॉप सीन के हीरो हैं, क्या क्या नहीं है वो। नवीन फलंदाज डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील येतोय. ये थोड़ा देरी से ऐसा लग नहीं रहा आपको, सुनील को देरी से भेजा। बाएं हाथ के बैट्समैन को राजा के बाद ऊपर भेजना चाहिए था। जब आउट हुए थे आकाश, एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघाची एक वेगवेगळी रणनीती असते आणि त्या रणनीतीनुसार संघ चालत असतात. काहीतरी वेगळी रणनीती नक्कीच असेल त्रितिका स्पोर्ट्स सोनाला या संघाची. अवपटलेला चेंडू निघून जातो स्टेजच्या हातामध्ये. 1 फॉर द वरचा इशारा दिला जातोय. कंधे के जोर से गेंद को उठाया था, अच्छा बाउंसर। अगले टॉस के लिए डॉक्टर गवली सर आपको तैयार रहना है। खेलने वाली टीमें मराठा पंजाब और महिंद्रा। भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू जवळजवळ खोदून काढलेला फटका. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या करून झालेले ते 41. और गवली सर आपकी मालूमात के लिए मैं बताता चलूं कि ये तीसरा
इस सीज़न में दोनों टीमों के बीच में मुकाबला हो रहा है और इससे पहले दोनों मैच मराठा पंजाब ने जीते हैं और मराठा पंजाब का उत्साह बढ़ाने के लिए भूषण मात्रे इस वक्त पहुंच चुके हैं हमारे बीच में। भावेश पुन्हा एकदा दूरवरच्या डोक्यानं आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामना करेला डावखुरी शैलीचा फलंदाज सुनील पाटील. डावखुरी शैलीचा गोलंदाज आणि त्याच्यासमोर डावखुरी शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. आकाश पाटिल को शुभम पाटिल ने ऑल द बेस्ट कहा है. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू एस्टॅनच्या वरून चेंडू निघून जातो 100च्या हातामध्ये. चेंज ऑफ पेस गतीमध्ये यावेळी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं. ऐसा लग रहा है कि पिछले 3 दिन से बहुत मैचेस देखे हैं धनेश कुकसे ने, रफ्तार को कंट्रोल किया और वेरिएशन पहली गेंद से हम देख रहे हैं वेरिएशन पे ज्यादा ध्यान दे रहे गेंदबाज. नक्कीच विविधता आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडू होतो लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा पार सुस्वागतम चौकार वेलकम बाउंड्री. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये रन तुला प्यार करना ये, याद करना ये रन तुला प्यार करना ये, याद करना ये रन तुला प्यार करना ये. धाव्या कशा येवं तर धावा येणं खूप महत्वाचं आहे. या महत्वाच्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीत और विहान मीत कुमार ने भावेश पवार और विवेक शेलार को ऑल द बेस्ट कहा है. दोनों बच्चों का हार्दिक स्वागत. यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. डायरेक्ट निशाणा साधला जातो आणि फलंदाज बाद होतोय धावपाच्या रूपाने. राजा याची केली संपुष्टात. फिर कुछ भी नहीं टीम का बचा है. सिर्फ प्रीतेश और अल्पेश चौधरी 2 बैट्समैन ऐसे थे जिन्होंने रेजिस्टेंस किया, रन बनाए भावेश पवार एंड कंपनी के सामने. देखिए अभी तक तमाम गेंदबाजों ने जो बॉलिंग की है वो बहुत ही ज़बरदस्त की है. ये देखिए बहुत खूबसूरत ट्रॉफी लेट संतोष पी पाटिल मैन ऑफ द डे के लिए शुभम संतोष पाटिल ने इसे स्पॉन्सर किया है. और क्या बात है, मैन ऑफ डे दिन का जो परफॉर्मेंस है उसको जब इतनी खूबसूरत ट्रॉफी मिलेंगी तो वाकई में वो सोचेगा कि वो दिन उसके लिए यादगार दिन है. और वो अपने शोकेश में जब रखेगा तो नहीं भूल पाएगा बाल्या मामा चषक को, नहीं भूल पाएगा राकेश पाटिल को, नहीं भूल पाएगा आरके को. मैन ऑफ द मैच की ट्रॉफी तो बहुत खूबसूरत सिलेक्शन है. नवीन फलंदाज पराग येतोय 10व्या क्रमांक खेळण्यासाठी. मैन ऑफ द मैच ट्रॉफी को मानश्री कैलाश कालीराम मात्रे ने स्पॉन्सर किया है. स्टार्ट. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. 5 षटकांची समाप्तीने 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतोय धावफलकावर 45. देखिए कहीं भी लग नहीं रहा है कि अच्छा टोटल 6 ओवर खत्म हुए हैं. शुभात धुमाल 6 षटकांची समाप्ती झालेली आहे यस आणि धावसंख्या 46 का झालेली आहे. लक्ष्य है. कमाल की बॉलिंग की यहाँ पर धनेश कुकसे ने. देखिए पहला दिन का प्लेयर ऑफ द डे पवन केने थे क्योंकि ओवर मेडन करके 3 विकेट लिए थे और प्लस 16 रन बनाए थे. पवन केने मैच समाप्ति के बाद आपको प्लेयर ऑफ द डे की ये ट्रॉफी जो संतोष जी ने हमें स्पॉन्सर की है वो लेकर जाना है. और दूसरे दिन के लिए राकेश पाटिल जिन्होंने अर्धशतक लगाया था जॉली कामतगढ़ के, अगर मेरी आवाज़ सुन रहे हो आपको भी आना है. जब भी आइए अपनी ट्रॉफी. जॉली को तो ऐसे भी आज मैच खेलना है लेकिन मैं आपको लिए चलता हूं. केतन पाटिल हमसे जुड़ चुके हैं. शुभम पाटिल परिवार वाकई में 100% दे रहा है. और इस वक्त मैं आपको लिए चलता हूं टॉस बॉक्स में जहां वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी के डॉक्टर गवली सर हैं,
दोनों टीमों के कैप्टन है गौली सर। आपकी मालूमात के लिए तीसरी मर्तबा ये दोनों टीमें टकरा रही है। इससे पहले 2 मर्तबा मराठा पंजाब ने महेंद्रा को हराया था। क्या मराठा पंजाब की हैट्रिक और महेंद्रा हराने जा रही है? आइए टॉस बॉक्स में मैं आपको लिए चलता हूं डॉक्टर गौली सर के पास। धन्यवाद सिद्दीक भावे। मी मान्यवर कक्षामध्ये विजयराज माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी रघुनाथ पाटील यांना विनंती करणार की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे। दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये आहेत। साकिब, योगेश भोईर फॅम टीम, मराठा पंजाब संघाचे कर्णधार खूप खूप स्वागत आहे। आणि बाळा, सन्माननीय माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे फॅम टीम, महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार, आपलंही खूप खूप स्वागत आहे। राजेंद्र पाटील जे विजयराज माथाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत कामगार संघटनेचे, त्यांचं मी आणि आमचे राकेशजी पाटील जे मुख्य आयोजक आहेत, भिवंडी युवा सेना सचिव आहेत, ते घेऊन येत आहेत। राजेंद्रजी, आपलं मी खूप खूप स्वागत करते टॉस बॉक्समध्ये। कॉइन एक जी बाजू आहे ती माहिती आहे मला, दोन्ही सामने खेळले बाळ्यामामा चषक, कारण त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांच्या सन्मानार्थ। दुसरी बाजू आर के बिल्डर्स, लगेचच आठवण होणार आहे ती म्हणजे या स्पर्धेचे जे आयोजक आहे योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, त्याचबरोबर रणजितजी म्हात्रे, सोबत राकेशजी पाटील जे युवा सेनेचे सचिव आहेत भिवंडी, सर्व आयोजक आहेत। त्यामुळे दुसरी बाजू आहे आर के बिल्डर्स। दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन करायचं आहे। राजेंद्रजी, आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे आहे। बाळा कॉलिंग करणार आहे आणि नाणेफेकी जिंकलेली आहे। राजेंद्रजी, आपण आपले शुभास्ते टॉस जो कॉइन आहे द्यायचं आहे बाळायास। आपला खूप खूप आभार मी व्यक्त करते, आपण टॉस बॉक्समध्ये आलात। राकेशजी, आपलंही खूप खूप आभार। बाळा, पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेला होता, पण स्पर्धा जशी पुढे जाते तेव्हा आव्हान थोडंसं खडतर असतं, पण तो क्रिकेट खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। समोरचा एक बलाढ्य संघ आहे। सर्वप्रथम पहिला प्रश्न असणार आहे, कित्येक स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलेलात, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय, कसं वाटलं आयोजन? खूप छान आयोजन केलेलं आहे। राकेश पाटील यांनी बाल्यामा चषक ठेवलं आहे आणि BC4 साठी एक चांगला आयोजन आहे, कारण की ग्रामीणमध्ये जास्त खेळायला भेटत नाही आणि गुंदवलीमध्ये पहिल्यांदा BC4 खेळते म्हणजे चांगली गोष्ट आहे। नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय आहे? फील्ड करणार आहे। क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, पाठीमागे काय उद्देश आहे? कारण अतिशय आयडियल कंडिशन आहे, सुंदर वातावरण आहे, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे, जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? आणि मराठा पंजाब एक लढवय्या संघ आहे, कुठल्या संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये आहे। कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कुठल्या गोलंदाजांना अपेक्षा असतील? माझे 4ही गोलंदाज कडून अपेक्षा आहे आणि समोरील टीम चांगली आहे, त्यामुळं आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंग करण्यासाठी आम्ही सज्ज राहू। बाळा, जीवन नेहमी संघर्ष असतो, जीवनात संघर्ष असतो, परंतु हा जो सामना आहे या सामन्यामध्ये एक बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल। नक्कीच बघायला मिळेल। ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा। साकिब, पहले मैच में तो बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा था, अभी सामने की जो टीम है कंप्लीट टीम है, दोनों टीम कंप्लीट है, दोनों में अच्छे गेंदबाज है, बल्लेबाज है, अच्छे फील्डर है। टॉस हारने के बाद आपको बल्लेबाजी करने, मगर अगर टॉस आप जीते तो क्या लेते? बैटिंग ही लेता था। तो बल्लेबाजी की दावत आपको दी है, तो ये मैच जीतने के लिए कहाँ तक जाना चाहेंगे और कौन से बल्लेबाज है उनसे ज़्यादा उम्मीदें रखेंगे, खास करके पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी करेंगे? मेरी सभी बैट्समैन से ज़्यादा उम्मीद है और हम लोग 70 के प्लस जाने की कोशिश करेंगे। आप ग्रामीण में BC4 का एक क्रिकेट का महासंग्राम देख रहे हैं, ग्रामीण में खेल रहे हैं, कैसे महसूस कर रहे हो? जी, गुंदौली में पहली बार टूर्नामेंट खेल रहा हूँ यहाँ पे, और जो ऑर्गेनाइज़ किया राकेश पाटिल ने बहुत अच्छा किया है। ऑल दी बेस्ट, आपके टीम के लिए भी काफ़ी सारी शुभकामनाएं। मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार बाळा यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मराठा पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। सामना सुरू होणार आहे, मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, समालोचक कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी भावे। धन्यवाद। अंपायर खेल को रोकना 1 मिनट के लिए। A1 पवन आपको
वीआईपी पे आना है क्योंकि आपको हम वो ट्रॉफी दे रहे हैं। पहले दिन के फर्स्ट डे बेस्ट परफॉर्मेंस आपने किया था और ये ट्रॉफी को लेट संतोष पाटिल की याद में स्पॉन्सर किया शुभम पाटिल ने, जो राकेश पाटिल के कैलाशवासी चाचा थे उनकी याद में। और इस ट्रॉफी को इस वक्त हमारे मान्यवर राजेंद्रजी पाटील जे विजयराज माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते पवन, आप एवन है लेकिन ट्रॉफी भी तो एवन दी है हमने आपको। प्लेयर ऑफ द डे पहिल्या दिवसाचा मानकरी मित्रांनो पवन याची जी कामगिरी होती 16 धावांची खेळी केली होती आणि विकेट मॅडन आणि विशेष म्हणजे 3 फलंदाज एका षटकामध्ये बाद केले होते। त्यानंतर प्लेयर ऑफ द डे पहिल्या दिवसात ठरलेला पवन। अरफात डोंड ने मतीन खान को ऑल द बेस्ट कहा। बैक टू क्रिकेट नाउ इज गोइंग टू बी दर्शन ओपन द बॉलिंग अटैक, not a huge total in front of Danesh Kukse. This time Mateen played a improvised stroke, turning on the onside of his hips to deep mid wicket. Pritesh is there and with the stroke Mateen Khan off the mark. In this season Mateen Khan in good touch. He always give the nice platform to Danesh Kukse. मान्यवर कक्षामध्ये भिवंडी होम मिनिस्टरचे शिल्पकार त्याचबरोबर उत्कृष्ट सूत्रसंचालक आमचे मित्र मनोजी तरे यांचं आगमन झालेलं आपलं मी खूप खूप स्वागत करतोय। आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत। यस, होम मिनिस्टर के शिल्पकार मनोहर तरे, बेस्ट अनाउंसर और सूत्र संचालक वेलकम। दर्शन पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट, दिस टाइम turning on the onside, a pitch stroke indeed, loose bottom and push. Kumar, there is a sloppy work and finally batsman gets easy to run. Darshan is not happy there. So Kumar off the mark with 2-3 for no wicket. Thank you Sandesh Patil, the tenniscricket.in, क्योंकि मैंने कहा था राकेश पाटिल जबकि वो हैं राकेश चौधरी जिन्होंने अर्धशतक जमाया। सेकंड, थैंक यू संदेश फॉर करेक्शन। This time sweep as ball straight to short fine leg, but with the stroke batsman threw for one off the bat. 1 to score now. Kumar moves up to 3 and score moves up to 4 without loss. देखना है tenniscricket.in के कह रहे हैं कि उनका नाम राकेश चौधरी है और इंफॉर्मेशन है कि राकेश पाटिल बेहतर है जॉली वालों को ही पूछा जाए। Darshan, ball this time beauty just past the bat, lovely ball from Darshan Patil. अप्रतिम अप्रतिम चेंडू बघायला मिळाला आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात। Excellent delivery from Darshan Patil. Here we go, right arm over the wicket. Goes to Mateen, left lawn, right decision, white signal from umpire Shanu Qureshi, men from Mumra. 1 to score now, score moves up to 5 without loss. Today is a very busy day of Balya Mama Cup because 6 top matches, Rati Maharati matches. Here goes Darshan Patil, right arm over the wicket. Ball this time, switch it, superb stroke, reverse shot for 4. Beautiful reverse sweep from Mateen Khan. अतिशय सुंदर फटका, स्वीट हिटचा फटका, स्वीट हिटचा फटका, रिव्हर्स स्वीप केलं होतं। यावर ठिकाणी पाहू शकता आपण रिव्हर्स स्वीप केलं होतं आणि अगदी थर्डमॅनच्या जवळून हा चेंडू स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेच्या बाहेर गेला होता। 4 धावांसाठी चौकार। Once more Mateen Khan showing his class and he scored bouncing to 9 for no wicket. मतीन खान को इस वक्त फ़हीम मेमन अंडे वाले और ताहिर मामू दूध वाले दोनों ने ऑल द बेस्ट कहा है। सुबह के बंदोबस्त के साथ मतीन खान खेलते हुए सुबह में। Great stroke from Mateen Khan, and I think Dhanesh could say right on top now. Before this, these two teams played 2 matches, one by
won Yutika in Matoshri grand finale and won by one Dhanesh. No Baghdadi, all the best for Dhanesh Kukse, because today is the absence of Jayesh Patil. DC point for No Baghdadi. He is the big fan of Jayesh. This time, fine delivery over the stumps, long way shuffling, well collect. That marks end of the first over, 9 for no wicket. एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण समोर जे लक्ष आहे 46 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये, हे एक जमेची बाजू आहे. आपण जो सामना पाहतोय तो सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठीचा सामना आहे. देखिए मेरे पास समय है BC4 फॉर्मेट के जो टूर्नामेंट है, कल इसका ग्रैंड फिनाले कौन बनेगा विजेता, उसके बाद हम आपको लिए चलेंगे अंजुमन ट्रॉफी परशुराम टावरे स्टेडियम 13 से 17, शहबाज शेख की देन, निहाल शेख की देन. उसके बाद हम आपको लिए चलेंगे पावर ऑफ भिवंडी क्रिकेट पावर कप शेलार में, जहां पर 18 और 19 2 दिन बिग शो रहेगा. उसके बाद हम आपको लिए चलेंगे साइंस स्पोर्ट और बिग शोमैन महेंद्र पाटिल की देन लेट आत्माराम गुलवी कप खरबाव 20, 21, 22. उसके बाद 26 तारीख योम जमहूरिया से हम आपको परशुराम टावरे स्टेडियम लिए चलेंगे. MIM के सदर वन मैन शो खालिद गुड्डू का बिग शो, साजिद कुरैशी, शायन अंसारी और सलीम अंसारी की देन. MIM कप 31 तारीख को ग्रैंड फिनाले. उसके बाद हम आपको लिए चलेंगे 8 स्टार ग्रुप 8 सितारों का शो मापोली क्रिकेट धमाका सिटी क्रिकेट 5 से 9 तारीख. और उसके बाद बहुत से टूर्नामेंट हैं, लेकिन आखिर में आए दिन बाहर के बाली ट्रॉफी के फॉर्म 15 जनवरी से दस्तयाब रहेंगे. गेंदबाजी में जीत को बुलाया गया है. छोटी बैकलिफ्ट से ड्राइव करते हुए निकल पड़े स्ट्रोक के साथ ही रन पूरा करते हुए बैट्समैन. एक चांगली रणनीती बघायला मिळते. हलक्या हातानं फक्त खेळलेलं होतं, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण करते कुमार. ही एक चांगली रणनीती आहे. बेस्ट ऑफ इंडियन क्रिकेट बाली ट्रॉफी आए दिन बाहर के फॉर्म 15 से मिलेंगे. जल्दी लीजिए और जल्दी सबमिट कीजिए. पाइनियर स्पोर्ट्स क्लब और अल्ताफ बाली सर का जो ऑफिस है, वहां से आप फॉर्म 15 जनवरी से बाली ट्रॉफी के ले सकते हैं. राइट आर्म ओवर द विकेट, जीत की गेंद, लगातार स्विच हिट खेलने की कोशिश, बोल्ड हो गए मतीन खान. मधल्या एष्टीवरला चेंडू आणि स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. खरं तर फटका खेळण्यासाठी चेंडूची निवड ही फार महत्त्वाची असते. चेंडूची निवड बरोबर नव्हती, त्यामुळे क्लीन बोल्ड तिफळाचीत झालेला आहे मतीन खान. देखिए, जिस टीम में अल्पेश चौधरी हो उस टीम का जो दिमाग है ज़्यादा चलता है. जहां भावेश पवार ने अपने गेंदबाजों को कहा कि तेज़ गेंदबाजी ना करे, वेरिएशन करे, हवा चल रही है, अल्पेश चौधरी ने वही इंस्ट्रक्शन अपने गेंदबाजों को दिए. जीत नए बैट्समैन मैन फ्रॉम टेम्बोली प्रतीक पाटिल आए हैं, बहुत अच्छे टच में सेकंड नंबर पे चल रहे थे CM कप में रन बनाने की क्रमांक में यश पाटिल के बाद. इस मरतबा ऑन दी आप खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है, स्क्वाड इज कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन.
स्वागत आहे. बिल्कुल साथ ही साथ आरके बिल्डर के सुधीर म्हात्रे, योगेश म्हात्रे और रणधीर म्हात्रे या ठिकाणी परेश भोईर एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. आपणास विनंती करतोय वळगावचे परेश भोईर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बाळ्या मामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. धन्यवाद मनोहर तरे. खेल की शुरुआत हो रही है और आवाज़ वो मेरी मराठी की आवाज़ ही इस क्रिकेट की पहचान है. वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीकजी भाभी. 17 धावा झालेल्या आहेत. नेट टू नेट फाईट बघायला मिळते कारण 46 धावांचं लक्ष इतिका स्पोर्ट्स संघाने ठेवलेलं आहे. भरत पाटील आणि नवनाथ पाटील फॅम टीम इतिका स्पोर्ट्स विरुद्ध धनेश 11 कुकसे. दर्शन याला फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये ताळमेळ कारण शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. गवली सर जो शतरंज इस मैच में उसके बारे में मैं आपको बताता हूँ. लक्ष्य ज़्यादा नहीं है. भावेश पवार ने बल्लेबाजों को हिदायत दी है कि आपको छोटी बैकलीफ का इस्तेमाल करना है. अभी तक जो हमने देखा है ॲब्सोल्युटली, कारण कधी कधी लाईफलाईनचा वापर करणं हे सुद्धा फार योग्य ठरत असतं. लाईफलाईन फार महत्त्वाची असते. जेव्हा धावसंख्या तुमच्याकडे माफक लक्ष तुमच्या समोर असतं तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे खेळ करणं फार बिल्कुल सही कहा आपने. लाइफलाइन हो या पाइपलाइन हो, दोनों का काम है जिंदगी बचाना. आतिश पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मराठा मंडळाचा एक जबरदस्त खेळाडू, वेलकम. याला पुन्हा फ्लिक केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, धावाची शक्यता आहे. वाईड असा थ्रो येतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. This is the class cricket. This is the class cricket by these two, especially Pratik Patil. He played with the soft hand and taken first run very fast, build up the pressure on fielder, then taken a quick 2 runs. वेलकम आतिश पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर आहे मराठा पंजाब संघातील. आपलं आजच्या ह्या स्पर्धेमध्ये बाळामामा चषकामध्ये हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 21 धावा झालेल्या आहेत. 21 धावा, एक चांगली सुरुवात. याला मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. धावसंख्या होते 22. देखिए वैसे ही रन कम है और फिर वाइड गेंदे आप फेंकते हैं तो मानो ये ऐसा है जैसे आप गरीबी में आटा गीला कर रहे हो. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही समोर लक्ष कमी ठेवता, तुमच्या धावा कमी झालेल्या असतात, तेव्हा अशा प्रकारची जी गोलंदाजी असते ही संघाला नेहमी मारक ठरत असते. कित्येक वेळेला पराभवाला सामोरं घेऊन जात असते. दर्शन याला पुन्हा हलक्या हाताने खेळलेला आहे स्क्वेअर लेग कडे. डीप मधून क्षेत्ररक्षक, यावेळेला मात्र चांगला क्षेत्ररक्षण होते स्क्वेअर लेगला. ओव्हरथ्रो होतोय. यावेळेला मात्र समन्वय नाहीये. हा ना करता पुन्हा मात्र प्रत्येक क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. एकच धाव. बहुत ही ड्रामा क्रिकेट चलता हुआ मैदान में. हालांकि बहुत बढ़िया कोशिश की थी दर्शन ने स्टंप्स बिखेरने की. दर्शन राईट आर्म याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव वेगा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, दबाव टाकला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. हे फार महत्त्वाचं असतं. इससे अच्छा क्रिकेट नहीं हो सकता है कि स्थितियां जिस तरह डिमांड कर रहे, 1 शॉट का इशारा है अंपायर की तरफ से. स्थितियां जिस तरह डिमांड कर रही उसी तरह का क्रिकेट हम देख रहे हैं. आज भले से जेपी जयेश पाटिल नहीं, लेकिन उनका रोल प्रतीक अदा कर रहे हैं क्योंकि जयेश पाटिल दोनों तरह के क्रिकेट के माहिर बैट्समैन हैं. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धनेश 11. यावेळेला मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. धावसंख्या 1 न वाढती. धावसंख्या होते 25. तर जिंकण्यासाठी फक्त 21 धावांची आवश्यकता आहे. दर्शन याला पुन्हा हलक्या हाताने खेळलेला आहे. मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते.
कसम खा ली ये दोनों बच्चे, दोनों बल्लेबाजों ने के लेंगे तो 2 ही लेंगे. 27 धावा झालेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी मात्र फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 19 धावा, प्रत्येक चेंडूला 1 धाव, असं सोपं समीकरण. दर्शन यावर मात्र हुकचा फटका, हवेत आहे चेंडू, झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषेच्या काय इशारा करतात भाऊ, पंचांचा काय इशारा होते बघायचा आहे. पंच काय इशारा करतायत बघायचा आहे. देखिए कहीं ना कहीं गेंदें रुक कर आ रही है, वेरिएशन है. एक बड़ा स्ट्रोक कुमार ने खेलना चाहा और कुमार आउट. तीसरी कोशिश में जीत ने उस कैच को अंजाम दिया. ये देखते हैं किस तरह से आउट हुए थे. वहां पर डीप स्क्वायर लेग पर हुक किया था, गेंद की लाइन से अलग हो गए थे, लेकिन पाया वहां कुमार को, जीत को. तीसरी कोशिश में बढ़िया कैच. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. बाळामामा चषक 2020 मध्ये व्यासपीठावर उपस्थित भिवंडीतील एक उत्कृष्ट क्रिकेटर सन्माननीय अतिश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी या कार्यक्रमाचे आयोजक, या स्पर्धेचे आयोजक राकेश नारायण पाटील, युवा सेना भिवंडी तालुका सचिव, आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळामामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय एक डॅशिंग पर्सनॅलिटी अतिश पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ही मायेची आणि प्रेमाची शाल त्यांना पांघरली जात आहे. राकेश नारायण पाटील या कार्यक्रमाचे, या स्पर्धेचे आयोजक, यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केले जात आहे. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद मनोहर तरे. 3 ओवर की समाप्ति पे रन बने हैं 27 और बचे हुए 3 ओवर में कितने रन चाहिए? 19 रन. ऐसा नहीं कि मैच की जान निकल गई हो. नए बैट्समैन हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूँ, ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं, अक्सर हीरो बन जाते हैं, लेकिन कभी कभी ज़ीरो. हालांकि लक्ष्य इतना नहीं है, लेकिन गेंदबाजी अभी भी अच्छी हो रही है, फील्डिंग उतनी अच्छी नहीं हुई. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आहेत. एक थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉइंट. येस, मिड ऑन थोडासा वाईडिश आहे आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. जीत राईट आर्म, वेगवान गोलंदाज. यावेळेला मात्र स्वीप केलेला आहे. खरं तर डाव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे टायमिंग साधलेला नाही. फक्त एकच धाव. आज के मैचेस की रूपरेखा, अगला मराठा पंजाब बनाम महिंद्रा, उसके बाद साइंस स्पोर्ट खारबाव बनाम पायनियर. दोनों टीमों को तैयार रहना है. उसके बाद चैलेंज बनाम आरडी, उसके बाद जो मुकाबला रहेगा सोना देवी बनाम जॉली, और आखिर में आई कालूबाई लोनाट बनाम बालाजी. धावसंख्या 28 झालेली आहे. 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एक सोपं समीकरण. जीत यामध्ये डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा झेल घेतला जातोय लॉंग ऑनला आणि भावेश पवार याची खेळी शून्यावर संपुष्टात. कहा था ना कि ड्रॉप सीन के हीरो अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो. देखिए उन्होंने भी कोशिश की. एक बात तो है कि अल्पेश चौधरी जिस भी टीम में रहे, उस टीम का जो दिमाग है वो चलता रहता है. उन्होंने अपने गेंदबाजों को इंस्ट्रक्शन दिए, उसी जाल में फंस रहे हैं धनेश के बल्लेबाज. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. पहिला फलंदाज मतीन खान बाद झाला होता, त्यानंतर कुमार बाद झाला होता आणि त्यानंतर भावेश. अजूनही प्रतीक खेळपट्टीवर आहे. 16 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आता मात्र आतिश येतोय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त विस्फोटक फलंदाजी केली होती. आतिश गोडविंदे आए हैं बल्लेबाजी को. 46 रनों की बारी खेली थी जैलिस के सामने, और इस वक्त प्रतीक पाटिल दीवार बने हुए हैं. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 12-13 रनों पे वो बल्लेबाजी कर रहे हैं. एक चौका भी लगा है.
प्रतीक पटेलचं क्लास क्रिकेट बघायला मिळालं आहे. सातत्याने धावपळ घालता ठेवलेला आहे. एक चौकार जर सोडला तर मात्र एकेरी दुहेरी धावा घेतलेल्या, लाईफलाईनचा वापर त्याने केलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर आतिश घोडवेंदी याने अप्रतिम फलंदाजी केली होती. आज पहले ही मैच से दर्शक काफी बढ़ गए हैं. आप सभी का हार्दिक स्वागत. जीत पाटील राईट आर्म. यावेळेला मात्र पुढे येऊन खेळण्याचा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नही केला जातोय. हलकसं अपील केलं जातंय. पूरी तरह से छटा दिया था गेंद ने. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं जीत. पंधरा चेंडू आणि जिंकण्यासाठीची आवश्यकता आहे 18 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. आतापर्यंत तरी कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. बिल्कुल. और एक छोटे टोटल पे बहुत अच्छा दिफा कर रही है युतिका. जीत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जातोय डीप मिड ऑफला आणि त्यावर फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. एक एक रन के लिए अग्नि परीक्षा ली जा रही है बल्लेबाजों की. नक्कीच संघर्ष बघायला मिळालाच हवा. तसंही जीवन एक संघर्ष आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष बघायला मिळतो तेव्हा नक्कीच प्रेक्षकांसाठी हा मनपसंत सामना असतो. जीत पाटील वेगवान गोलंदाज लॉंग रनअप. त्याला पुन्हा हलक्या हाताने खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त बघायला मिळते. हालांकि थोड़ा सा वाइड आया था. यही कारण था कि 2 रन पूरे किए. लेकिन प्रतीक पाटिल दीवार बने हुए हैं. बहुत ही सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं प्रतीक. 31 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठीची आवश्यकता आहे 15 धावांची. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. संघर्षपूर्ण मुकाबला. जीत पाटील याला स्विच हिटचा फटका. चेंडू डिपिश पॉइंट सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. फक्त एकच धाव. मतीन याच्या बॅटमधून निघाला एक चौकार आणि प्रतीक याच्या बॅटमधून एक चौकार जर सोडला तर मात्र एकेरी द्विरेच्या रूपाने धावा मिळालेल्या आहेत. और वहां से देखे तो अल्पेश चौधरी के बल्ले से निकलने वाला सिक्सर और प्रीतेश के बल्ले से निकलने वाला चौका, सुनील पाटिल का चौका और सिक्सर को हम छोड़ते हैं प्रीतेश के, तो कोई भी बड़ा स्ट्रोक वहां से भी नहीं लगा. म्हणजे एकंदरीत एक क्लास फलंदाजी बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोलंदाजीचं थोडंसं वर्चस्व या सामन्यामध्ये बघायला मिळत आहे. नहीं, क्रिकेट में किलर स्टिक होना जरूरी है, झिंझारू होना जरूरी है. युतिका एक ऐसी टीम है जिसका झिंझारूपना काफी मशहूर है. और जब से अल्पेश चौधरी ने एंट्री की है युतिका में, युतिका का जो मॉडल है, मैच आपने कितने जीते हैं कितने हारे हैं ये इंपॉर्टेंट नहीं, आपकी टीम ने किस तरह परफॉर्म किया है और तालुका में किस तरह आपकी टीम को पसंद किया जाता है. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र पवन येतोय. पहिल्या दिवसाचा हिरो ठरला होता, प्लेयर ऑफ द डे पहिल्या दिवशी, ज्याने विकेट मेडन षटक आणि एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले होते आणि 16 धावांची एक विस्फोटक खेळी सुद्धा केली होती. और मातोश्री कप के मैन ऑफ द सीरीज रहे थे पवन. आप भिवंडी के ऑडियंस भी जुड़ चुके हैं. जावेद कटलरी, आपका भी हार्दिक स्वागत है. अब धीरे धीरे, क्योंकि आज 6 बड़े मुकाबले हैं. पवन शॉर्ट रन नेहमी गोलंदाजी करतोय. शॉर्ट रन बघायला मिळते. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होणे आतिश गोडविंदे. नॉन स्ट्रायकर यांना प्रतीक. पवन लेफ्ट आर्म फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही. चेंडू मिड विकेटला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33. देखिए, मैं अक्सर कहता हूं कि ताबड़तोड़ बल्लेबाजी लगाने का सभी के पास आर्ट रहता है, लेकिन दबाव में शॉट्स भी टाइम नहीं होते हैं. पवन शॉर्ट रनअप, 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. याला हुकचा फटका. चेंडू हवेत आहे.
मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 37 धावा झालेल्या आहेत. त्या चौकाराने मात्र सामन्याचं समीकरण थोडंसं बदललेलं आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 9 धावा, सोपं समीकरण. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे सिंगल वाचवण्यासाठी, एक शॉर्ट थर्ड मॅन. याला पुन्हा इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकच धाव मिळेल आज. प्रतीक याने मात्र संयमी फलंदाजी केलेली आहे. बिल्कुल मौके मिले तो शॉट्स भी खेले हैं और 19 रन बना रहे अब तक उन्होंने. कमाल की बल्लेबाजी. 38 धावा झालेल्या आहेत. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. पवन लेफ्ट आर्म, याला हुकचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है आतिश गोडविंदे का. उनको इस जोन में गेंद करना मानो पैरों पे कुल्हाड़ी मारना है. ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट शुरू हो चुका है. व्यूवर्स को सिर्फ सर्च करना है 611 नंबर या 786. ट्रिपल एस व्यूवर्स का भी हार्दिक स्वागत है बालिया मामा कप में. ट्रिपल एस पे हमारा टेलीकास्ट शुरू हो चुका है. थैंक्स राजेश शेट्टी एंड ट्रिपल एस. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. याला पुन्हा फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. अंबरनाथ से प्रशांत पाटिल ने भी इस वक्त भावेश पवार को ऑल द बेस्ट का. पवन यावेळेला मात्र खराब चेंडू भिरकावून दिलं जात आहे. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि ह्याच बरोबर धनेश 11 कुकचे संघ विजय प्राप्त करते. सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय. देखिए 2 मैन ऑफ द मैच थे. एक तो थे प्रतीक पाटिल 25 नॉट आउट चेसिंग करके, और एक थे विवेक शेलार जिन्होंने 3 विकेटें ली. मैच लो स्कोरिंग है, इसलिए जो मैन ऑफ द मैच का अवार्ड है वो विवेक शेलार को जाता है. विवेक शेलार इज द मैन ऑफ द मैच. कम फॉरवर्ड प्लीज. प्रशांत मात्रे हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. AB डिविलियर्स जुड़ चुके हैं. गैसुद्दीन शेख मोस्ट वेलकम. विवेक शेलार इज द मैन ऑफ द मैच. और हम आपको लिए चलते हैं मनोहर तरे के पास. प्लीज विवेक शेलार, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी विवेक शेलार आपण प्लीज स्टेजवर यायचं आहे. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मरणार्थ आयोजित RK बिल्डर माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा चषक 2020 मध्ये पुन्हा एकदा सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विवेक शेलार, आपणास विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. एक लो स्कोरिंग सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. मी आतिश पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचे आहे. खूप खूप अभिनंदन विवेक. सो कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो. या संपूर्ण बाळ्यामा चषकासाठी हॅलो RK बिल्डर हॅलो हॅलो आतिश गोडविंदे आपण यायचं आहे. यस आतिश गोडविंदे, आपने पहले मुकाबले में जो सिक्सर का हैट्रिक किया था, इनाम भले से बाद में रखा था, लेकिन RK के प्रोपराइटर सुधीर मात्रे का कहना है कि उनको वो इनाम दिया जाए 1100 रुपए का. इसको कहते हैं नसीब. पहले दिन का इनाम तीसरे दिन. नक्कीच आतिश गोडविंदे त्यावेळेस डिक्लेरेशन झालेलं नव्हतं, पण आमचे RK बिल्डर्सचे सुधीरजी मात्रे यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे, विकेटच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपये, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपये आणि सलग 6 षटकार मारले तर 11,000 रुपये. तर आपणास 1100 रुपये देण्यात येतील. हा नक्कीच सुधीर
म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते रुपये 1100 कॅश अवॉर्ड जिंकलेला आहे. अतिशय गोडविंदे धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. मित्रांनो बाळ्यामामा चषक 2020 मध्ये आरके बिल्डर मानेश्री योगेश म्हात्रे, सुधीर म्हात्रे, रणधीर म्हात्रे यांच्याकडून फायनल, सेमीफायनल, देखिए फायनल, वो क्वार्टर फाइनलच्या संपूर्ण ट्रॉफिया 1100 रुपए दिए थे इनकटर गेंदबाज प्रशांत मात्रे के हाथों से हमने वो दिए थे, जिसे स्पॉन्सर किया था आरके बिल्डर्स के सुधीर म्हात्रे, यंग एंड हैंडसम. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन भाविका एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून संदीप भागीरथ पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय काळीराम कुंडलिक म्हात्रे याच्या स्मरणार्थ कैलास काळीराम म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज HM कंस्ट्रक्शन स्पॉन्सर हेमंत म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहेत. आणि मॅन ऑफ द डे स्वर्गीय संतोष पंडितनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ शुभम संतोष पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मित्रांनो पहिला संघ ठरलेला आहे पांडुरंग धर्मा पाटील फॅमिली धनेश 11 कोकसे सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा. आणि दुसरा सामना सुरू होणार आहे भिवंडी पूर्वचे सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे फॅम टीम महिंद्रा स्पोर्ट्स आणि योगेशजी भोईर फॅम टीम मराठा पंजाब. नाणेफेक जिंकून महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे कर्णधार बाळा तरे यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सर्व खेळाडू हे मैदानात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दोन्ही पंचही मैदानात आहेत. सलामीची जोडीही मैदानात जाणार आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी भावे. बहुत बहुत धन्यवाद दोस्तों. लौट चलते हैं भिवंडी सम्राट क्रिकेट की दुनिया में. बालिया मामा चषक 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है. मैच हो रहा है मराठा पंजाब बनाम महिंद्रा. इससे पहले टीमें 2 मरतबा टकराई, दोनों में जीत हुई थी मराठा पंजाब की. और जॉय कुमार में तो साकिब ने सचिन गायकवाड को आखिरी ओवर में बहुत ही दुविधा में डाल दिया था. लेकिन महिंद्रा का जो परफॉर्मेंस है नो डाउट एट ऑल बहुत ही हाई क्वालिटी परफॉर्मेंस है.